पण क्रिकेट दाखवला तर बेस्ट ऑफ लक पुढच्या तुमच्या येणाऱ्या स्पर्धेसाठी. दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट बोथ कॅप्टन. पहिला चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये अप्रतिम शतक पाहायला मिळतोय. मात्र पहिल्या धावेसाठी या ठिकाणी रिक्स उडवली फलंदाजाने. पहिली धाव कंप्लीट होती. या पहिल्या धावेने खातं खुलं झाल्या मैदानामध्ये. आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ गंधारी तर त्यांच्या समोर नेपाली पाडा संघ. दोन्ही एकाच सेरीतील दोन मोठे संघ आमने सामने पाहायला मिळतील. दोन बलाढ्य संघ एकाच सेरीतील जेव्हा जेव्हा खेळतात तेव्हा एकमेकांची रणनीती आणि एकमेकांची डावपेच दोघांना माहित असतात. आणि यावेळेस मात्र दोन मोठे संघ जिंकण्याचा त्यास केलेला अभ्यास मेहनतीची पराकाष्ठा या त्रिगडी संगमाच्या आधारे सामना रंगतोय मैदानामध्ये. दोन संगमाच्या आधार या ठिकाणी मध्ये दोन संघामध्ये अस्तित्वाचा बलबडी अस्तित्व कोण टिकावेल. तर कालच्या दिवशी चिंचोली संघाला एक जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला आणि टॉपर मध्ये त्यानं आपले जागा निर्माण केली. आता गोलंदाज पहिल्या षटक गोलंदाज लखनचा वापर केला. ज्यानं पहिला चेंडूवरती फक्त एक धाव चुकली. केला सन्मान देण्याचा प्रयत्न होता. नेदाचुडीची सांगता होती. गोलंदाज आपण पाहतोय लखन ज्याच्या माध्यमातून पहिला पाबसरकचा षटक हाताळत होता. आणि पहिला बाबसरकर मध्ये फलंदाजी करणारा संघ आपण पाहतो गंधारी. कुणाल आणि नरेश ही सलामी जोडी मैदानामध्ये. मध्ये कुणाल स्ट्राइक वरती होता. त्यानं पहिला एक धावेने खातं खुलं केलं मैदानामध्ये. यावेळेस मात्र आपण गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म राउंड टू विकेट ओपन द विकेट. आता चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी फलंदाज मात्र जोरदार अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट पहिला धक्का गंधारी संघाला. तर आपण पाहतो बालू पाटील मी बरेच वर्ष क्रिकेट पाहिले. मात्र जेव्हा जेव्हा बॅटचा कडा जो अपील मागितला जातो तर नेहमी लेग अंपायर कडे मागितला जातो. ही सर्वात चुकीची गोष्ट आहे. तर आपण लेग जेव्हा बॅट कट असतो तेव्हा आपण लेग अंपायर कडे अपील मागले नाही पाहिजे. कारण आपल्याला मेन अंपायर तो डिसिजन देतील. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. जबरदस्त सामना मैदानामध्ये पहिला झटका आपण बघतोय. गंधारी संघाला फलंदाज लखन अप्रतिम गोलंदाजी केली. कारण लखन आतापर्यंत 3 चेंडू फेकला. सटीक लेंथ लाईन त्याने गोलंदाजी दाखवली आहे. फलंदाजच्या पायामध्ये वेडी तर आपण पाहतो जबरदस्त संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला भेटतंय. आतापर्यंत जबरदस्त संगीत डीजे मास्टर ऐकवल्यात. तर दरम्यान गंधारी संघाला दुसरा धक्का आपण पाहतो. गंधारी संघाला खराब कामगिरी दाखवली मैदानावरती. पावन सर्कल मध्ये त्यांना धावा बनवायच्या होत्या. मध्ये त्या धावा त्यांना बनवता येत नाहीये. पहिला सलामी फलंदाज बाजूला. त्यानंतर मिडल फलंदाज आपण पाहतो. या ठिकाणी फलंदाज होता विकी बाद झाला. तर नवीन फलंदाज येतोय अक्षय. पहिल्या चेंडूवरती एक धाव करणे या ठिकाणी कुणाल फलंदाजानं खातं अकाउंटला ओपन केलं होतं. मात्र त्याच्यानंतर हा संघ थोडासा खराब परफॉर्मन्स दाखवतोय. अप्रतिम गोलंदाजी लेंथ लाईन सटीक गोलंदाजी या गोलंदाजाने दाखवली आहे. कारण पहिल्या पावर सर्कल मध्ये या संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि त्या दबाव टाकण्याचा प्रयत्न मी म्हणे अपयशी यशस्वी ठरला. या ठिकाणी मात्र गोलंदाज आपण जबरदस्त चेंडू हलक्या हाताने क्लिक केला. चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून ढकलून देतो. तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये फक्त सिंगल येते. एक धावेच्या मदतीनं धावसंख्या धापडकापती 2 बाद फक्त 2 धावा. नक्कीच आमच्या डान्स कक्ष आपण त्या ठिकाणी पाहू शकाल. त्या ठिकाणी जे प्रेक्षक बसल्यात त्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी कोणीच बसायचं नाही. नृत्य डान्स आपण पाहू शकाल. नृत्य डान्स त्या ठिकाणी मंच उभा आहे. त्या ठिकाणी आमचे प्रेक्षक वर्ग फार संख्येने त्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी बसायचं नाही. चला प्रेक्षक वर्ग आपल्याला फक्त विनंती आहे. आमची तुम्हाला विनंती असणार आहे. आम्ही तुम्हाला कधी आदेश करत नाही. फक्त विनंती आहे आपण त्या ठिकाणी बसू नका. धावपळ की धावा 2. बॅटचा बेस ओपन करतोय. जबरदस्त स्ट्रोक. बाबूला जज केलाय. टेक दिस इम्पॉर्टंट कॅच. अजून एक झटका.
थँक्यू सर. तर आपण पाहतो ही स्पर्धा फार यशस्वी झाली, कारण आपण पाहतो आतापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून 7,700 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली कालच्या दिवशी. आणि आज देखील फार संख्येने आम्हाला फोन येतात आणि फोनवरून शुभेच्छा देतात या स्पर्धेसाठी. कारण आत्ताच आम्हाला फोनवरून शुभेच्छा देतात आमचे प्रवीण म्हात्रे बुर्दूच्या, एक अतिशय चांगले खेळाडू आणि एक अतिशय चांगले आयोजक, ज्यांच्या माध्यमातून देखील मोठी स्पर्धा त्यांनी यावर्षी त्यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा होणार आहे. ते प्रवीण म्हात्रे आमचे बुर्दूच्या आम्हाला फोनवरून शुभेच्छा देतात. थँक्यू प्रवीण. तडगडी मात्र पाहतोय फलंदाज बाद झाला. अजून एक धक्का आपण पाहतोय, एका पाठोपाठ फलंदाज बाद जातोय एकमेक. या ठिकाणी पण पाहतोय फलंदाज स्वतःला सावरत नाहीये, कारण त्यांना चांगली फलंदाजी दाखवायची होती. पहिल्या षटकामध्ये 3 मोठे धक्के लागल्या, 3 मोठे झटके या गंधारी संघाला. आणि अशा परिस्थितीला या संघाला आता मात्र सावरणं फार गरजेचं आहे. विजय ठोंबरे आणि कार्तिक ठोंबरे, आपण ज्या नृत्य डान्स या ठिकाणी जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती असेल की आपण त्यांना बाजूला काढायचं आहे. विजय ठोंबरे आणि कार्तिक ठोंबरे, आपल्याला विनंती असेल की आपण त्या ठिकाणी पोहोचा आणि त्या प्रेक्षकांना थोडे बाजूला घ्या. कारण प्रेक्षकांसाठी आपण पाहतो स्टँड उपलब्ध आहेत, तब्बल 5 स्टँड. छत्रपती शिवाजी महाराज कक्ष, तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कक्ष, सचिन तेंडुलकर कक्ष आणि स्वर्गीय अनंत दिघे कक्ष आपण पाहू शकाल. तसेच चंदूशेठ ठोंबरे कक्ष, असे 5 कक्ष आमच्या प्रेक्षकांसाठी असतील. तर त्या ठिकाणी आपण जाऊन बसायचं प्लीज. सामना सुरू होत आहे. आपण पाहतो एका षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिला पाबा सर्कल मध्ये खराब फलंदाजी करताना गंधारी संघाने फक्त 2 धाबा उभारल्यात. आता चेंडू कट करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का, खराब परिस्थिती गंधारी संघाची. शांत झाली, चालू झाली, आता कुणाचं नाव? आला बाबूराव, आता आला बाबूराव. थँक्यू सर. अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला भेटते, कारण सातत्यानं सुप्रसिद्ध संगीत या डीजे मास्टरच्या माध्यमातून आम्ही ऐकलं. कारण पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं संगीत या मैदानामध्ये ऐकलं आणि त्याच्यानंतर मराठी सुप्रसिद्ध संगीत आम्ही पाहिलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. कारण आपण पाहिलं आताचं संगीत बाबूराव संगीत आपण पाहिला, प्रत्येक शांताबाई पाहिलं, बाई वाड्यावर, अशा 5 संगीत या डीजे मास्टरनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं. डीजे मास्टर आपलं स्वागत आहे. तर फलंदाज बाद होतोय. 4था झटका, 2 या धावसंख्यावरती. खराब परिस्थिती मैदानावरती. येणाऱ्या फलंदाजाला जिम्मेदारी खेळ करावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये म्हणतात ना की जिम्मेदारी निभावणं फार कठीण कार्य आणि जिम्मेदारी ढकलणं अतिशय सोपं कार्य. फलंदाज तयार. आता चेंडू हलक्यात कट करतोय. केवळ सन्मान दिला चेंडूला, डायरेक्टलीचा प्रयत्न. यावेळेस मात्र काही गरज नव्हती, तोपर्यंत 2 धाबा लाभल्या. 3ऱ्या धाबेचा प्रयत्न असेल, फक्त 2 धाबा. आणि या 2 धाबीच्या मदतीने आपण पाहू शकाल 2 धाबीच्या मदतीने धावसंख्या होते ते 4 धाबा. 4 बाद 4 धाबा ही खराब परिस्थिती या गंधारी संघाची. गंधारी संघाला इथनं चांगल्या धाबा बनवायच्या असतील तर दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल असणं गरजेचं आहे आणि दोन्ही फलंदाजांना टिकून खेळ करावा लागेल. साजेदारी त्यांना मोठी बनवावी लागेल, तरच गंधारी संघ सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारू शकेल. तर गंधारी संघाला पहिला पावर सर्कल मध्ये मोठे झटके लागले आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती अजून एक मोठा धक्का लागला. कोलबा डब्याचा चेंडू वडमेंचा वापर, केवळ चेंडूला पुश केलाय. पुश करो, खुश रहो. एकच धाव मिळालं, 1 धाबेच्या मदतीने धावपलकी धाबा आपण पाहू शकाल. 5 धाबा, 5 धाबा धाबडकापत येतात. 5 धाबा आणि 4 गडी बाद अशी खराब परिस्थिती या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतो गंधारी संघाची. कारण मी सांगितलं की दोन्ही एकाच एरियातील 2 नामवंत संघ आहेत आणि त्यामुळे एकमेकांसमोर एकमेकाची रणनीती ही दोघांना माहिती आहे. त्यामुळे सामना आपण पाहू शकाल थोडा मजबूत परिस्थितीला पाहायला भेटणार आहे. आता चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी, कारण पहिल्या षटकामध्ये लखननं अप्रतिम गोलंदाजी केली आणि त्याच पद्धतीनं या गोलंदाजाने देखील पुन्हा एकदा गोलंदाजी केली आहे. कारण पॉवर सर्कल मध्ये फलंदाजाला एक संधी असते ती मोठे फटके घेण्याची. कारण पॉवर सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक फक्त दुसऱ्या पॉवर सर्कल मध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 गत घेण्याच्या बाहेर पाहायला मिळतील. एक क्षेत्ररक्षक मिड विकेट सीमारेषेवरती, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असे 3 क्षेत्ररक्षक केबलला 30 गत घेण्याच्या बाहेर. आताचा चेंडू बॅटचा बेस ओपन करतोय, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल आणि फेक कराल. चुकीची फेकी पाहायला मिळते, खराब फेकी. कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालं, त्याच्यानंतर फेकी फार चुकीची पाहायला मिळते. नेहमीच आपण पाहतो जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण केलं तेव्हा चांगली फेकी करणं फार गरजेचं असतं. जेव्हा आपण ऑन द स्टंप आपल्याला फेकी फार करणं गरजेचं असतं. मग त्या ठिकाणी फेकी फार चुकीची येते. बॅकअप लाभलं, अन्यथा अजून 4 धाबा लागल्या असत्या. तर धावपलकी धाबा आपण पाहतोय
9 धाबा. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल. या षटकामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी दाखवली गोलंदाजीनं, कारण गोलंदाज या ठिकाणी रोशन गोलंदाजी करतोय. रोशन आतापर्यंत धाबा कसे केले 7. आणि आपल्यास मात्र पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 संपला. आपण बघतो 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गंधारी संघाने धाबा बनवलेत मैदानावरती 4 बाद 10 धाबा. लागली आदर्श घडवायला, शिवसेनेची पोरही लागली आदर्श घडवायला. अरे किरणचे ठोंबरे तर आपण पाहतो जबरदस्त स्पर्धा स्वर्गीय चंदू शेठ स्मृती चषक 2017चा पर्व सुरू झाला. आपण पाहतो भव्य दिव्य स्पर्धा याची दे याचा डोला. येत्या क्षणी प्रेमात पडावं, येत्या क्षणी प्रेमात पडावं एवढी स्पर्धा सुंदर पाहायला मिळते. आणि येत्या क्षणी प्रेमात पडावं एवढ्या सुंदर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये असतील. देखणं आयोजन आपण पाहतो या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. आणि तब्बल या स्पर्धेमध्ये 32 संघाने सहभाग नोंदवलाय. म्हणजे कोण भाग्यवान विजेता ठरेल या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय चिंचोली संघाने टॉपर मध्ये प्रवेश केलाय. म्हणजे अद्याप 3 संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील टॉपर मध्ये. एकूण 32 संघांपैकी 4 संघ भाग्यवान ठरतील या स्पर्धेमध्ये. तर बघतो भाग्यवान विजेते ठरतील 4 संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपले नशीब आजमावतील या मैदानावरती. म्हणजे आपण पाहतो तब्बल 352 खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरतील. स्वप्नातील बाईक कोण साकारेल, कारण स्वप्नातील बाईक एकच खेळाडू साकारू शकेल. जी बाईक आपण पाहतो आमच्या समर्थन कक्षाच्या उजव्या साईडला होंडाची लिवो बाईक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी असणार आहे. आणि 352 खेळाडू पैकी एक भाग्यवान विजेता या स्वप्नातील बाईकला जिंकू शकेल. जबरदस्त स्वप्न राखलंय. मात्र कोण भाग्यवान ठरेल या स्पर्धेमध्ये, कारण प्रत्येक खेळाडू मैदानामध्ये उतरताना स्वप्न घेऊन उतरतोय मैदानावरती की स्वप्नातील बाईक जिंकण्याचा. म्हणजे कोणाला ती स्वप्नातील बाईक भेटणार याचं उत्तर शेवटच्या दिवशी आम्ही नक्कीच देऊ तुम्हाला. आताचा सामना फार महत्वाचा आहे मैदानामध्ये. आपण पाहतोय अंतिम सामना पहिल्या फेरीतील गंधारी बनाम नेबालीपाडा 2 बलाढ्य संघामध्ये. नेबालीपाडा संघाच्या गोलंदाजांना एक अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटली, कारण त्यांना एक जबरदस्त चक्रव्यूह रचला. पावर सर्कलच्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केला आणि 4 फलंदाजांना त्यांना बाद केला मैदानावरती. नक्कीच आपण पाहतो याच दरम्यान कैलासवासी कसरू शेठ ठोंबरे यांच्या स्मरणार्थ फ्री लकी ड्रॉ केलं जाईल, कारण प्रत्येक दिवशी त्या लकी ड्रॉ संध्याकाळी 5 वाजता उघडलं जाणार. आणि त्या स्पीड लकी ड्रॉ मध्ये सोन्याचं लॉकेट असणार आहे. कारण आपण काय पाहिलं काल उत्तर शिव संघाचा एक प्रेक्षक ठरला होता, सोन्याचं लॉकेट त्याला भेटलं होतं. आज संध्याकाळी प्रत्येक दिवशी संध्याकाळी लकी ड्रॉ ओपन होणार. दर दिवशी वेगवेगळी बक्षीस असतील. उद्या आणि परवा मोबाईल फोन असणाऱ्या लकी ड्रॉच्या माध्यमातून फ्री सर्वांसाठी असणाऱ्या. ज्यांना कोणाला चिठ्ठ्या टाकायची असतील लकी ड्रॉ मध्ये त्यांनी चिठ्ठ्या टाकायच्या. आता मित्रांनो 117 रुपयामध्ये 117 रुपयामध्ये 17 वस्तू ह्या देखील विसरून चालणार नाहीये. राहुल भोईर आताच्या परिस्थितीला 117 रुपयामध्ये काहीच येत नाहीये. 117 रुपयामध्ये आपल्याला फुल टॉक टाइम येणार नाहीये. 117 रुपयामध्ये आपल्याला नक्कीच आम्ही त्याचं वक्तव्य करू. मात्र सामना सुरू होते मैदानावरती. जबरदस्त फटका, जबरदस्त स्ट्रोक, अंपायर सिग्नल. तर आपण पाहतो आताचा संगीत होता बालुपाडे बाई वाड्यावर या. तर सुप्रसिद्ध संगीत होता. आपल्याला माहिती असेल की लोक जरी एक असली, आडनाव जरी एक असली तरी लोक फार वेगवेगळी असतात. आपल्याला माहिती आहे की महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी पहिली महिलांची शाळा काढली आणि एक निलू फुले ज्यांनी चक्क बायांना वाड्यावर बोलवलं. यावेळेस मात्र अतिशय मोठा फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला ढकलतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये तोपर्यंत फक्त 2 धावा लाभतील. त्या ठिकाणी थोडीशी चुकीची फेकी पाहायला भेटली. बॅकअप चांगलं होतं. 2 धावा लाभल्या आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतो धापलकावरती धाबा झाल्या त्या 16 धाबा. तर आपण पाहतो जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून आमच्या सूरज मात्रा ठिकाणी उपस्थित आहे, कारण या स्पर्धेचं पूर्णपणे लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. एक जबरदस्त संकल्पना आपण पाहतोय. श्री गणेश क्रिकेट संघ खुणी आयोजित स्वर्गीय चंदू शेठ स्मृती चषक 2017 आपण पाहू शकला मैदानावरती. आता चेंडू नक्कीच आम्ही पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहू, कारण चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपचा फार होता. आउटसाइड लेग स्टंप पंचाने आम्हाला दर्शवला की हा चेंडू स्वर आहे आणि अतिरिक्त धाबा पडतात. धपडकी धाबा आपण पाहतो या ठिकाणी धाबा झाल्यात 17 धाबा.
बालवाडी 17 नक्की स्पर्धेचा उल्लेख मी तुम्हाला सांगेल, कारण षटक संपल्यानंतर तुम्हाला सांगेल की 17 आणि 17चं महत्व काय. आपण पाहतो स्पर्धेमध्ये देखील बक्षीस आहे 1,1717, 50,000, 51,717. सर्व गोष्टीमध्ये 17चा उल्लेख झाला आणि त्या उल्लेख मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या मागचं कारण काय मी तुम्हाला सांगणार आहे षटक संपल्यानंतर. जबरदस्त चेंडूपैकी चेंडू पडल्यानंतर आपण बघतोय थोडासा आतमध्ये आला, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतो कुणाल, कारण आतापर्यंत धाबा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 7 धाबा खर्च केल्यात. 3 चेंडूमध्ये त्यांना 7 धाबा खर्च केल्यात आणि 17 धाबा धापडक्यावरती 4 फलंदाज बाद झाल्या. पुन्हा एकदा या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न, दोन्ही फलंदाज एकाच एंडला येत होता, मात्र या ठिकाणी रिक्स घेतली आणि एक धाव पूर्ण केली. मध्ये दुशादाबीचा प्रयत्न केलेल्या चुका त्याचं प्रायश्चित्त त्यांना भोगावं लागतं. राहुल या ठिकाणी कुठल्या प्रकारची धाव नव्हती, अशा परिस्थितीला या ठिकाणी फार मोठी चूक केली आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धाबा लागतात. धाबा येणं फार गरजेचं आहे, कारण या ठिकाणी धावाचा ओघ त्यांना वाढवायचा आहे. अशा परिस्थितीला आपण पाहतोय, कारण 4 गडी त्यांना गमावल्या, खराब परिस्थिती होती आणि आतापर्यंत त्यांच्या धाबा फार कमी आहेत, त्यामुळे त्यांना धाबा येणं फार गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धापडकावरती धाबा, स्कोर मोजून 19 रन. आपण होतो 19 धाबा धापडकावरती लागल्यात. आतापर्यंत तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कुणाल गोलंदाजच्या विरुद्ध 30 स्ट्रायकरवरती फलंदाज. आता चेंडू अप्रतिम चेंडूपैकी आपण बघतोय जबरदस्त गोलंदाजी, लेंथ लाईन सटीक गोलंदाजी दाखवली, कारण फलंदाजावरती दबाव आहे आणि तो दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न या गोलंदाजाने दाखवलाय. तर पहिल्या षटकामध्ये 3 गडी गमावल्या, दुसऱ्या षटकामध्ये 1 गडी गमावला, एकूण आतापर्यंत त्याने 4 गडी गमावल्यात. त्यामुळे संघावरती थोडा दबाव असेल, मग येणाऱ्या फलंदाजाला दबावामध्ये क्रिकेट दाखवलं तर चांगली धावसंख्या उभारता येणार नाहीये, त्यामुळे त्यांना एक जबरदस्त क्रिकेट दाखवावं लागेल मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, गुडलँड स्पॉट वरती चेंडू फेकलाय, मात्र चेंडू पडल्यानंतर काहीसा डीप राहतोय, फलंदाजाला चकमा देतोय, बॅटम पॅडच्या मधून निघून जातोय, एसटी रक्षकाच्या हातामध्ये या ठिकाणी षटक संपन्न होतोय आणि आपले धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल 19 धावा 4 गडी बाद. थँक्यू डीजे. नंतर भैया आपण आपल्या व्यासपीठाकडे आमचे मान्यवरांचा सन्मान केला जातो. आमचे विजय पाटील सोनारपाड्याचे जबरदस्त व्यक्तिमत्व, याचा सन्मान आमच्या व्यासपीठावर आमचे आयोजक अभिमन्यू ठोंबरे यांच्या शुभ हस्ते केले जाते. आमच्या व्यासपीठावरती आमच्या मान्यवरांचा सन्मान सोनारपाड्याचे आमचे मान्यवर विजय पाटील, माननीय विजय पाटील यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय अभिमन्यू ठोंबरे यांच्या शुभ हस्ते. तर विनंती करतो आपण लगेच थोडंसं लवकर सन्मान करून घ्यायचे, कारण का सामना तेवढा महत्वाचा असेल. त्याच्यानंतर आमचे मान्यवर व्यासपीठावरती अभिमन्यू ठोंबरे हर्षदांचे पिताश्री व्यासपीठावरती यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठावरती. त्याच्यानंतर आमचे मान्यवर यावेळेस श्याम कारभारी आमचे उद्योजक कोणीचे माफ करा गंधारीचे आमचे उद्योजक आहेत, गंधारीचे आमचे मान्यवर यांचा सन्मान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती केला जातो अभिमन्यू ठोंबरे यांच्या शुभ हस्ते. त्याच्यानंतर आमचे मान्यवर यावेळेस श्याम कारभारी उद्योजक गांधारी यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती. त्याच्यानंतर आमचे मान्यवर यशवंत जाधव नेवली पडायचे आमचे मान्यवर यांचा सन्मान सुद्धा अभिमन्यू ठोंबरे यांचे शुभ हस्ते केले जाईल. नाव बॅक टू क्रिकेट योगेश माडवी. थँक्यू. आता चेंडू आपण बघतो दोन्ही फलंदाज एका सेंडला, फलंदाज बाद होतोय, अजून एक मध्ये धक्का, गांधारी संघाला 5वा धक्का. आमच्या अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचं स्वागत केलं जातं. मोस्ट वेलकम आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत असणे. स्पर्धेच्या माध्यमातून एक भव्यदिव्य स्पर्धा मित्रांनो रंगते. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय स्वर्गीय चंदूशेठ स्मृती चषक 2017 आयोजित किरणशेठ ठोंबरे यांच्या माध्यमातून ही भव्यदिव्य स्पर्धा सातत्यानं दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या जोमानं ही स्पर्धा पाहायला मिळते आणि वर्ष 3ऱ्या या मैदानावरती किरणशेठ ठोंबरे यांच्या माध्यमातून आपण पाहतो ही भव्यदिव्य स्पर्धा. त्यांनी केलेली मेहनत आणि त्याने केलेली मेहनत या मैदानावरती आपण पाहतो सफल ठरताना पाहायला मिळते. बालू पाड्याला गंधारी संघ बॅकफुटला, कारण बंधारी संघाला 5 गडी गमावल्यात. आता चेंडू फटकावून देतो, मात्र चेंडू यावेळी स्क्वेअर लेग रिजन मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि मात्र दुसऱ्या धाबीचा प्रयत्न, रिक्स घेतली, हा रिक्स आपण पाहू शकाल. फलंदाज धावचीत, अजून एक गडी गमावला.
थँक्यू सर. तर याच दरम्यान मी विनंती करेल पुढचा सामना असताना उसाटणे विपक्ष पाले कापरी सिद्धी पाले विपक्ष उसाटणे या दोन बलाढ्य संघामध्ये नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय. उसाटणे संघाचा संगणक आणि पाले संघाच्या संगणकाला की आपण नाणेफेकीसाठी तत्काल आमच्या समालोचन कक्षामध्ये यावं. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. दोन्ही संगणकाला पुन्हा एकदा विनंती असणार आहे. मध्ये राहुल 6वा विकेट गमावल्या ठिकाणी फार खराब परिस्थिती. दुपारच्या कडक उन्हामध्ये गंधारी संघाच्या फाटीरा किंमत फार नाराज झाले आहेत. कारण बालू पटेला गंधारी संघाचे पाटीरे फार संख्येने या मैदानामध्ये आले होत्या आणि ते स्वप्न घेऊन आले होत्या या चमचमत्या ट्रॉफीला हात घालण्याचं आणि त्यांचं स्वप्न हा संघ साकारेल का. थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळत्या या मैदानामध्ये फलंदाजच्या माध्यमातून. सुरुवातीपासून या संघावरती दबाव होता आणि त्याच दबावानं हा संघ आतापर्यंत खेळतोय. खराब कामगिरी. शेवटचं षटक असणार आपण बघतोय. चौथं षटक मार्गस्थ तर धापळकी धाबा आपण पाहू शकाल केवळ 20 धाबा. 6 गडी गमावल्यानंतर 20 धाबा. कारण या स्पर्धेमध्ये विकेटला महत्व दिलं. सामना जर बरोबरी सुटला तर सर्वप्रथम विकेटला महत्व दिलं आणि विकेटची बरोबरी झाली तर नाणेफेकीचा आधार घेतला जाईल. बॅटचा पैसा पण करतो मिस्टर अमित शोक. मात्र या क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. केवळ सिंगल आणि एका धाब्याच्या मदतीने धावसंघ आपण पाहतो. धापळकापती धाबा लागल्या त्या 21 धावा आपण पाहतोय. सिंगल डबलला प्राधान्य दिलं आणि सिंगल डबलच्या माध्यमातून हा संघ पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. खराब कामगिरी कारण सुरुवातीपासून या संघानं खराब प्रदर्शन दाखवला. सुरुवाती सलामी फलंदाजावरती जिम्मेदारी दिली होती संघनायकानं. ती जिम्मेदारी त्यांना निभावता आली नाही आणि प्रत्येक फलंदाजानं जिम्मेदारी ढकलली येणाऱ्या फलंदाजच्या खांद्यावरती आणि आतापर्यंत एकही फलंदाज टिकून खेळ करत नाहीये. एकही फलंदाज या खेळाला सावरत नाहीये मैदानावरती. आता चेंडू कट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी गुडलँड स्पॉट वरती चेंडू फेकला कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा उंची घेतोय. तेव्हा टेक ऑफ झाला आणि फलंदाजाला या ठिकाणी मात्र चकमा देतोय. अजून एक निदाब चेंडूची सांगता होती. या अप्रतिम गोलंदाजी आपण विचार केला तर गोलंदाज होता लखन. लखनला पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धाबा. 3 फलंदाजांना बाद केले. त्यांनी 2 धाबा त्याने खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा या ठिकाणी षटक क्रमांक या ठिकाणी संपन्न होतं 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकी धाबा 6 बाद 21 धाबा. चला नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा विनंती असेल. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन. उसाटणे संघाचा संगणक असेल आणि कापरी सिद्धी पाले संघाचा संगणक. मोस्ट वेलकम. दोघांचं पुन्हा एकदा स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये. आमचे नेवाली गावचे आदरणीय श्यामशेठ पाटील यांनी विनंती केली की आपण आपल्या शुभास या सामन्याची नाणेफेकी करा. आदरणीय श्यामशेठ पाटील यांना विनंती करेल की आपण नाणेफेकी करा. तर आदरणीय श्यामशेठ पाटील यांच्या शुभास नाणेफेकी केली जाते. आपण पाहतो प्रेक्षक वर्ग फार संख्येने आहेत आणि जे बॅनर सोबत आमचे प्रेक्षक वर्ग बसले त्यांना विनंती असेल आपण बॅनरच्या पाठीमागे बसायचं. विनंती असेल आपल्याला कारण ही स्पर्धा फार मोठी. आपण पाहतो एक भव्यदिव्य स्पर्धा या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मात्र 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. गंधारी संघ बॅकफुट वरती ढकलला गेला. 21 धावा आणि 6 गडी त्या बाद झाल्या त्यांच्या. येणारे फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतील. अंतिम षटक स्लॉगबलचा षटक. गोलंदाज तयार होतोय जयेश. बॅटचा पैसा पण करताय. जबरदस्त टायमिंग जबरदस्त स्ट्रोक. यावेळेस मात्र जबरदस्त फटका. अंपायर सिग्नल व्हेरी स्ट्रॉंग स्ट्रोक. शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा. चला नाणेफेकी झाली आणि नाणेफेकी जिंकल्यानंतर लगेच आपण मंचावरती आपला निर्णय सांगायचा कारण आपण उशीर लावायचं नाही. या स्पर्धेतील नियम आहे. नाणेफेकी जिंकले ती पाले संघ आपण निर्णय लगेच सांगायचा कारण या स्पर्धेमध्ये नियम आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावपळकी धाबा झाल्या त्या यावेळेस 27 धाबा. अंतिम षटक प्रगतीपर आणि अंतिम षटकामध्ये एक चांगली सुरुवात दाखवली. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजचं स्वागत झालं. जयेशचं स्वागत केलं. फलंदाज होता स्ट्रायकरवरती शुभम या फलंदाजाला. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडू यावेळेस मात्र ड्रॉप झाला. झेल ड्रॉप होतोय. खराब क्षेत्ररक्षण. कारण आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी आपल्याला सराव चांगला असलो पाहिजे कारण बालू पाटील प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. सराव हा माणसाला परिपक्व बनवत आहे आणि आपलं सराव जर चांगला नसेल तर आपण चांगलं क्रिकेट खेळू शकणार नाही. मग त्या ठिकाणी अतिशय साधा सोपा झेल होता आणि तो झेल ड्रॉप होतोय. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. सराव हा माणसाला परिपक्व बनवतात आणि या 2 धाबा लाभतात. मी म्हणेन गंधारी संघाला. धावपलिका धाबा 29 धाबा. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तो क्षेत्ररक्षक चूक करणार नाही. यावेळेस फलंदाज बाद.
7वा झटका. यावेळी आपण बघतो साधा सोपा झेल होता तो मात्र शरद सोडला. मात्र आता कठीण झेल होता राहुलला, त्यामुळे त्याने झेल पकडला. कारण त्याच्यावरती पुन्हा एकदा त्याच दिशेला झेल गेला होता. मात्र आत्ताचा झेल त्याने जबरदस्त पकडला. जबरदस्त क्षेत्ररक्षण बाहेर भेटला. आणि दोन लगातार आपण बघतोय फलंदाज बघतोय 7 विकेट गेल्यात आतापर्यंत. तर नवीन फलंदाज मैदानावरती येतो ओमकार. गोलंदाज तयार. आताचे चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. खराब परिस्थिती गंधारी संघाची. बाली संघाने डिसिजन दिला. आपण पहिलं सर्वेक्षण करणार आहात. सामना उसटणे बनाम पाले यांच्यामध्ये असणारा पुढचा सामना. फक्त 2 चेंडू शिल्लक असलेल्या षटकामध्ये येणारा सामना फार महत्वाचा आपण पाहतो. कारण आतापर्यंत 8 झटके लागले संघाला. 29 या धावसंख्येवरती या स्पर्धेतील राहुलला लो स्कोर मी म्हणेन या स्पर्धेमध्ये या संघाचा असणारा. आतापर्यंत आपण पाहिले कालच्या दिवशी देखील मोठमोठे स्कोर आपण उभे करताना पाहिले, मोठमोठ्या धावा उभ्या करताना आम्ही पाहिल्या मैदानावरती. मात्र या गंधारी संघानं मैदानावरती फक्त 29 धावा उभारल्यात. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकल्या तर चांगली धावसंख्या पाहायला भेटेल मैदानावरती. गोलंदाज तयार. बॅटचा बेस ओपन करतोय. जबरदस्त स्ट्रोक. अंपायर सिग्नल. व्हेरी स्ट्रॉंग स्ट्रोक. गोल. बॉल गोज ऑन 6 रन. थँक्यू. यावेळेस मात्र आपण पाहतोय षटकार पाहायला भेटतोय. जबरदस्त फलंदाजी. मी म्हणलं होतं की ज्या प्रकारे अंतिम 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर षटकारांची यावेळेस मात्र आपण पाहतो एक शेवटचा चेंडू असलेल्या षटकामध्ये मात्र अप्रतिम फलंदाजी अंतिम षटकामध्ये फलंदाजाने दाखवली. डबल की धाबा 35 धाबा. आता चेंडू यावेळेस मात्र जबरदस्त फटका कार्पेटच्या माध्यमातून तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं आहे लॉंग ऑन रिझन मध्ये. आणि 2 धाबा पूर्ण करतोय. जबरदस्त सामना. 2 धाबा कंप्लीट होतात. आणि यावेळेस मात्र 2 धावांच्या मदतीनं डबल की धाबा 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होत. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण बघतोय 37 धाबा दाबक होते. येणाऱ्या सामन्यामध्ये 38 धाबेचं लक्ष असणाऱ्या नेपाली पाडा संघासमोर. थँक्यू योगेश. त्यावेळेस आमच्या व्यासपीठावरती आमच्या मान्यवर सूरज पाटील पलंगडवाडीच्या आमच्या मान्यवरांचे सन्मान आमच्या व्यासपीठावरती दत्ता डोंबरे कोणी संघाचे कोच यांच्या शुभ हस्ते केला जाईल. व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. डीजे स्मृतीच्या शकाला कल्याण नगरीला. चंदूचे ठोंबरे स्मृतीच्या शकाला कल्याण नगरीला. आणि किरणचे ठोंबरे नाव हे गाजतय कोणी गावाला. हे किरणचे ठोंबरे नाव हे गाजतय कोणी गावाला. किरणचे ठोंबरे नाव हे गाजतय कोणी गावाला. किरणचे ठोंबरे नाव हे गाजतय कोणी गावाला. क्रिकेटचा मौसम आला. झाला आनंद झाला या कोणी गावाला. झाला आनंद झाला या कोणी गावाला. झाला आनंद झाला या कोणी गावाला. आला क्रिकेटचा मौसम आला. झाला आनंद झाला या कोणी गावाला. शिवसेनेची पोरही लागली आदर्श घडवायला. लागली आदर्श घडवायला. आणि किरणचे ठोंबरे नाव हे गाजतय कोणी गावाला. हे किरणचे ठोंबरे नाव हे गाजतय कोणी गावाला. किरणचे ठोंबरे नाव हे गाजतय कोणी गावाला. किरणचे ठोंबरे नाव हे गाजतय कोणी गावाला.
आमचा चंदू शेठ शिवसेनेचा वाघ होता, 3 दुबळ्यांचा होता तो लाडका नेता. 3 दुबळ्यांचा होता तो लाडका नेता, 3 दुबळ्यांचा होता तो लाडका नेता. आमचा चंदू शेठ शिवसेनेचा वाघ होता, 3 दुबळ्यांचा होता तो लाडका नेता. शिवरायांच्या चरणावरती नमून तो गेला, शिवरायांच्या चरणावरती नमून तो गेला. आणि किरण शेठ ठोंबरे नाव हे गाजलंय कोणी गावाला, हे किरण शेठ ठोंबरे नाव हे गाजतंय कोणी गावाला. किरण शेठ ठोंबरे नाव हे गाजतंय कोणी गावाला, किरण शेठ ठोंबरे नाव हे गाजतंय कोणी गावाला. थँक्यू थँक्यू धन्यवाद धन्यवाद डीजे. थँक्यू योगेश, थँक्यू भाऊ पाटील. तब्बल 37 धावा आहेत धापालकामध्ये, 38 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सर्वात कमी धावसंख्या नोंदवले या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील गंधारी संघाने. 2 सलामीचे फलंदाज यावेळेस मध्ये जातात. एका बाजूला आपण बघतोय रोशच्या मैदानावरती यावेळेस निलेश जाधव आणि रोशन, 2 दिग्गज फलंदाज, 2 चांगले खेळाडू मैदानावरती. या दोघांचा यावेळेस विचार जर केला तर प्रसिद्ध डॉक्टर डी.वाय. पाटील दंत महाविद्यालय आणि डॉक्टर राकेश शहा यांचे स्वराशी नेत्रालय यांच्या सहकार्याने मोफत दंत चिकित्सा शिबिर, दात तपासणी आणि डोळे तपासणी शिबिर सर्वांसाठी विनामूल्य अगदी मोफत आयोजित केलेलं आहे. व्यासपीठावरील मान्यवर, सर्व ग्रामस्थ, प्रेक्षक, क्रिकेट प्रेमी आणि आपल्या गणेश क्रिकेट क्लबचे सर्व कार्यकर्ते, व्हॉलेंटियर या सर्वांनीच या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा. स्वर्गीय चंदूशेठ ठोंबरे यांच्या स्मरणार्थ या मोफत तपासणी शिबिराचे आयोजित केलेले आहे. आपण सर्वांनीच या संधीचा लाभ घ्यावा. डोळे तपासणी शिबिराच्या ठिकाणी चष्मे अत्यंत मोफत कमी दरामध्ये आहेत उपलब्ध आपल्यासाठी. आपण सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा असे मी आपला सर्वांना आवाहन करते. धन्यवाद. थँक्यू थँक्यू मॅडम, थँक्यू थँक्यू. यावेळेस विचार केला पहिल्या चेंडूवरती चेल सोडला गेलाय, कारण का विचार जर केला तर सातत्याने गंधारी संघाने चुका केल्यात मैदानावरती. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये कमी धावसंख्या नोंदवली. तुम्ही जर निलेश जाधव होता तर तुम्ही जेल सोडाल, तर मी तर म्हणेल या क्षणाला तुम्ही भरपूर मोठी चूक केली. कारण का निलेश जाधव एक असा फलंदाज आहे की कोणत्याही क्षणाला सामना टर्न करण्याची क्षमता, ती ताकद या फलंदाजामध्ये आणि त्याची झेल सोडली आहे. या पहिल्या चेंडू मागे विचार केला तर अतिशचा वापर केलाय. त्या अतिशने आतापर्यंत पहिला चेंडू चांगला फेकला होता, कारण का निलेश जाधवला शांत राहण्याचं काम केलं, जेल सोडलाय. यावेळेस मैदानावरती धावसंख्या ओपन होते, धावसंख्या धापालकावरती 1 धाव, धावांचा श्रीगणेश केलाय निलेश जाधवने. हा चेंडू रोशनसाठी जबरदस्त गोलंदाजी होतीये. सातत्याने स्विंग आक्रमण पहिला षटकापासून जबरदस्त अटॅक केलाय. गोलंदाजीच्या बरोबरती गोलंदाज अतिशय वापर, कारण का सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवलाय या गोलंदाजाने. त्या गोलंदाजाचा वापर पुन्हा एकदा या गंधारी संघाच्या माध्यमातून, ज्या गंधारी संघाने फक्त 37 धावा उभारल्यात, तर 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 सलामीच्या आघाडीचे फलंदाज मैदानावरती निलेश आणि मैदानावरती रोशन. धावसंख्या धाबालकावरती फक्त आणि फक्त 1 धाव येते. यावेळेस लिडिंग लागते, चेंडू कीपरच्या पाठी गेलाय, सिंगल घ्यायचा प्रयत्न होतोय. चीताच्या वेगाने 1 धाव कंप्लीट होतीये. सातत्याने आत्मविश्वास भरपूर मैदानावरती. धावसंख्या अजून 1 ने वाढेल, धावसंख्या धाबालकावरती यावेळेस 2 धावा. 2 धावा धाबालकावरती येत आहेत. सामना आपण बघतोय यावेळेस पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मैदानावरती निवलेपणा विपक्ष गंधारी या 2 दिग्गज संघामध्ये. तर गंधारी संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये भरपूर चुका केल्या, कारण का जास्त कमीत कमी धावा उभारले, कारण की या स्पर्धेतील सर्वात आपण बघू शकाल धावांचा निच्चांक गंधारी संघाच्या नावावरती जातोय. तर गंधारी संघ मात्र या धावांवरती रोखून ठेवेल का? एका बाजूला या निवली पड्याचे 2 दिग्गज फलंदाज मैदानावरती निलेश जाधव आणि रोशनला. या चेंडू सफल झाले होते, जबरदस्त गोलंदाजी होतीये. चेंडू ऑफ ब्रेकच्या माध्यमातून फेकला होता, पडल्यानंतर आतमध्ये येतोय. सातत्याने स्विंग आक्रमण मी आधीच म्हणतो, गोलंदाजी अतिशय चांगली मैदानावरती, अतिशय
आम्ही गोलंदाजी भरपूर जवळून बघितली त्यातीच वापर पुन्हा एकदा मैदानावरती या पहिल्या P1 षटकामध्ये चोखपणे प्रत्युत्तर देत असताना फक्त आतापर्यंत 4 चेंडू फेकतोय आणि 2 धावा खर्च करतोय म्हणजे कमीत कमी धावा खर्च करतोय निलेश जाधवला शांत ठेवणं ही भली मोठी गोष्ट आहे तर यावेळेस त्याच अनुषंगाने चांगलं क्रिकेट मैदानावरती दाखवलाय या गोलंदाज अतिशने सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना नेवलीपाडा बनाम गंधारी गेम शेवटच्या मला बॅटचा बेस कोलाय चूक होतीये सातत्याने चुका करतोय बालेवाडी मैदानावरती बॅकफूट पॉइंटला जेल पकडायचा होता जेल सोडलाय तुम्ही निलेश जाधवला जर 2 संध्या द्याल तर तुम्ही सामना लवकर गमवेल की काय गंधारी संघ विकी मध्ये जेल सोडला आणि विकी मध्ये सामना संपवला मैदानावरती विचार केला तर बालू पाटील मात्र यावेळेस त्या क्षणाला मात्र सातत्याने तुम्ही निलेश जाधवचा जेल सोडलाय दुसऱ्यांदा संधी लाभली होती यावेळेस संधीचं सोनं करता येऊ शकत नाहीये या गंधारी संघाला एका बाजूने पूर्णपणे आपला जोर लावलाय अतिशने तर दुसऱ्या बाजूने मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये मैदानावरती या गंधारी संघाचे धावसंख्या धाबालक्यावरती फक्त आणि फक्त या दरम्यान 3 धावा धाबालक्यावरती येत आहेत षटक क्रमांक मार्ग असते पहिलं P1 चं 2 दिग्गज संघ आमने सामने एका बाजूला या मलंगड विभागातील निवलीपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला कल्याण विभागातील गंधारी संघ रिव्हर्सच्या माध्यमातून प्रयास घेऊन शेंडूला जो क्षेत्ररक्षक कोणच नाहीये जबरदस्त यावेळेस टायमिंग साधलाय रिव्हर्सच्या माध्यमातून पहिला षटकार रोशनच्या बॅटमधून Soham and Swaroop. थँक्यू यावेळी धावसंख्या धाबालक्यावरती 9 धावा धाबालक्यावरती तर पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय तब्बल 38 धावेची गरज असताना चांगल्या प्रकारची सुरुवात केली होती गोलंदाज अतिशने मात्र प्रेक्षकांनी त्या मैदानावरती विचार जर केला सातत्याने मात्र साथ देत नाही यावेळेस खेळाडू तर धावसंख्या धाबालक्यावरती या दरम्यान आपण यावेळेस बघू शकाल 9 धावा धाबालक्यावरती 9 धावा धाबालक्यावरती षटक क्रमांक पहिला संपला गेलाय बाले पाटील विचार जर केला तर क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये तुम्ही निलेश जाधवचा जर जेल सोडाल तर यावेळेस तुम्हाला भरपूर मागात पर्यंत कारण नेवली संघ असा नेवलीपाडा असा संघ आहे की कोणत्याही क्षणाला कव्हर करू शकेल धावसंख्या बघा 9 धावा येत आहेत तर चला आपण गंधारी संघ वेल कमी घ्या आणि सामना लवकरात लवकर आपण सुरू करायचे ओमकार परबचा वापर केला जाईल या P2 षटकामध्ये 2 आघाडीचे फलंदाज मैदानावरती एका बाजूला आपण बघतो मैदानावरती फलंदाज आघाडीचा निलेश तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती आघाडीचा फलंदाज नेवलीपाडा संघाच्या माध्यमातून रोशनला आपण बघू शकाल ओमकार निलेश साडी हा चेंडू मात्र मोठा घ्यायचा प्रयत्न होता टायमिंग शॉट आहे मिडी विकेट झोनला चूक होतीये सातत्याने चुका करतोय आत्मविश्वास नाहीये गंधारी संघाच्या माध्यमातून कुणाल करणं अशा अपेक्षा होत नाहीये गंधारी संघाच्या माध्यमातून हा कुणाल चूक करतोय तुम्ही एका फलंदाज 3 तुम्ही जेल जर सोडाल तर तुम्हाला सामना जिंकणं भरपूर अवघड आणि भरपूर त्यावेळेस सोपं ठरणार नाहीये कारण का धावसंख्या धाबालक्यावरती या दरम्यान 1 निवडते धावसंख्या डबल डिजिट मध्ये 1-0 10 धावा धाबालक्यावरती तर सामना तेवढाच महत्वाचा आणि सेम सामना पण तेवढाच मोठा बघतोय मैदानावरती हा चेंडू ऑन साइडला घेऊन काढला लॉंग लेग झोनला जो क्षेत्ररक्षक कोणच नाहीये आम्हाला पंच सांगतील चेंडू 1 मच ऑन द रोप भगवा चौकार भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा 7 गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना
जबरदस्त संगीत आमचं डीजे मास्तर अमर आणि राजच्या माध्यमातून चांगलं संगीत. कारण का शिवसेनेचं वातावरण आपण बघू शकाल यावेळेचा सातत्याने भगवा थोडाने फडकतोय. बघितलं गेलं सातत्याने प्रत्येक वर्षी त्या स्पर्धेचं आयोजन अतिशय जोमाने आणि या वर्षी सुद्धा ओमकार बॅकवूडला असतील. हा चेंडू मध्ये ऑनसाइड माझा प्रयत्न होता. मिस टायमिंग शॉट आहे. जेल कोण घेण्याचा प्रश्न चिन्ह कुणाला येतो चिताच्या वेगाने. जेल पुन्हा एकदा जमिनीवरती राहतोय. सातत्याने आत्मविश्वास नाहीये. तो पण 2 धावा कंप्लीट. धावसंख्या अजून 2 निवडले. धावसंख्या दाबालकावरती यावेळेस स्कोर मधून 16 16 धावा दाबालकावरती येत आहेत. तर सातत्याने या गंधारी संघाने चुका केल्यात मैदानावरती. ज्या गंधारी संघाने झेल सोडलेत कारण का खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बघू शकाल कमी धावसंख्या उभारली आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये एका फलंदाजाच्या तुम्ही 3 जर झेल सोडाल तर तुम्हाला इथनं सामना जिंकणं भरपूर अवघड ठरणार आहे. गुरुदास ओमकार परबचा वापर केला जातोय. गुंदीच्या बऱ्यावरती P2 षटकामध्ये ओमकार परब. हा चेंडू कीपरच्या पाठी. कीपर बीट फाईन लेग बीट. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड पास आहे. चेंडू फरार. शिवसेना चौकार. सांभाळ तुऱ्याला गाला तुझ्या उसाला लागल कोणा अग तुझ्या उसाला लागल थँक्यू. आधीच मला डीजे मास्टरचं कौतुक केलं होतं. बलू पाडील कारण का छोटा पॅकेट बरा धामाका कारण का अमर जरी विचार केला तर जरी हाईट पॅकेट छोटासा माझा जबरदस्त संगीत ऐन टायमाला कोणत्या क्षणाला कोणतं संगीत लावायचा याचा अभ्यास भरपूर केला अमरने. तेवढंच चांगलं आपण बघतोय संगीत. दुसऱ्या बाजूला रोशनने हल्ला बॉल केलाय. हा चेंडू शॉट बोलता बॉल केलाय. सुरत विकेट क्षेत्ररक्षक कोणाचा जवळपास तोपर्यंत चेंडू जातोय सीमेरेषे पलीकडे. भरपूर मोठा षटकार. थँक्यू. नक्कीच तुम्ही बघू शकाल कटआउट चंदूशेठ टोंबरे यांचे त्याच्यानंतर बघू शकाल बाजू चंदूशेठ टोंबरेचा कटआउट जे आहेत मागे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा आहेत. आनंद डेके सुद्धा आहेत. तर बॅनरला मात्र डायरेक्ट हिट लागला. षटकार बंदर षटकार मात्र डायरेक्ट हिट जर लागला चेंडूवरती एक टी-शर्ट असणारे आकर्षक आमच्या आयोजकांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा ज्यांच्याकडून असेल ते. त्यावेळेस धावसंख्या लागा धावसंख्या दाबालकावरती 26 धावा दाबालकावरती 38 धावेची गरज असताना आतापर्यंत अर्धा लक्षाचा पाठलाग सहजरित्या केलाय. एका बाजूला जर विचार जर केला तर सातत्याने ही स्पर्धा भरपूर मोठ्या स्तरावरती जाऊन पोहोचते कारण का सातत्याने पहिल्या दिवसामध्ये तब्बल 7700 लोकांनी युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा बघितली. पहिल्या दिवसामध्ये जर एवढे लोक जर स्पर्धा बघू शकेल प्रेक्षक वर्ग तर येणारे अजून बघितले राहुल पाटील आजचा उद्याचा दिवस तुम्ही बघू शकाल कारण का मोठी लढत. एका बाजूला बघू शकाल आपण मलंगडचे अष्टवय खेळाडू तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल डोंबिवलीचे खेळाडू असतील. मलंगडमध्ये बघू शकाल स्वतः संगणक मनीष पांडे असतील. अरुण टोंबरे असतील. निलेश जाधव असतील. रवी वायले असतील. सागर गायकवाड असेल. समीर असेल उसरण्याचा समीर पाटील. विजय पवार अडवलीचे योगेश म्हात्रे. देवेंद्र शिसवे. मयुरेश भाग्यवंत. महेश मडवी काकडबाचे. सोमनाथ राणे. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल यावर्षी प्रमोद म्हात्रे असतील एका बाजूला. त्याच्यानंतर निलेश म्हात्रे मोठा गाव संघाचे. पिंड्या जोशी इनफॉर्म फलंदाज आहे. आतापर्यंत 2 अर्धशतक पटकावले आहेत. त्याच्यानंतर रवींद्र संते कोलेगावचे. प्रशांत महाद्रे असतील. योगेश पाटील म्हणजे बालट्या सोनारपाडचा इनफॉर्म फलंदाज. त्याच्यानंतर विकी शेलार. दीपेश पाटील. अतुल पाटील. मयूर दातीलकर. निलेश पाटील आणि त्याच्यानंतर आकाश वाडेकर. भरपूर मोठा सामना उद्याच्या दिवसामध्ये बघू शकाल. स्टँड मध्ये भरपूर लवकर प्रेक्षक घेऊन बसतील कारण का जागा जाता कामा नाहीये. जागा मात्र आधी जागेवरती शब्दपणे बसतील उद्याच्या दिवसामध्ये. शेवटच्या मामला बॅटचा बेस कोणला आहे क्रिकेटचं मादक सौंदर्य माध्यमाती नेतडी फटका चौकार. जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो साचले मोहाचे तुके घनदाट जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो साचले मोहाचे तुके घनदाट हो आपली मनस आपलीच धन्यवाद. जबरदस्त संगीत सातत्याने नाव घ्यायचो डीजे मास्टर आमचे वलवलीचे संदीप पाटील. त्याच्यामध्ये आता पुन्हा एकदा आपला ठाण्यामधला नाव गेलेलं एक नाव जेवण येतं कारण का अमरचं नाव सातत्याने घेतलं जाईल कारण का येणाऱ्या क्षणामध्ये चांगला डीजे मास्टर होणार आहे कारण का बघितलं तर अजूनही सराव चालू आहे आणि सातत्याने आपला परफॉर्मन्स चांगला देण्याचा प्रयत्न होतोय. समीकरण यावेळेस फक्त 8 डावीची गरज आहे. आतापर्यंत 2 षटकाचा खेळ संपलाय. आज स्क्रीन रन आहेत प्रति षटकामागे 15.00 गाठलाय. म्हणजे यावेळेस सामना लवकर संपवतील का मैदानावरती आणि वलीपाडा संघ नंतर भरपूर मोठा सामना आपल्या डोळ्यासमोर आपण येतोय.
एका बाजूला उसाडणे संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती कापरी सिद्धी पाले संघ मनीष पांडे एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला समीर पाटील आणि धनंजय लाल याचं आवर्जून नाव घेऊ कारण का बघितलं तर पहिल्या सामन्यामध्ये 5 चेंडू 5 षटकार दाखवले होते आणि शेवटच्या क्षणाला सामना जिंकून दिला होता मैदानावरती धनंजय लालने. यावेळेस येणारे 18 चेंडू समीकरण फक्त आणि फक्त 8 डबीची गरज. हा चेंडू पडल्याने थोडीशी उचलली घेतोय कुठल्याच चेंडू फेकला होता. अतिशय माध्यमातून सातत्याने चांगलं क्रिकेट कारण का सातत्याने शांत फलंदाजी केली मैदानावरती निलेशनं तर दुसऱ्या बाजूला बॅटचा पेस ओपन केलाय मैदानावरती रोशनने. आतापर्यंत चांगलं क्रिकेट दाखवलं आपण बघू शकाल आतापर्यंत 3 चौकार दाखवल्यात बघू शकाल सातत्याने 3 चौकार आणि 1 षटकार तब्बल 27 धाव्यांची खेळी केली आतापर्यंत. चांगल्या प्रकारचे क्रिकेट रोशनच्या माध्यमातून 30 धावा दाबालकावरती चेंडू ऑनसाइड मध्ये प्रयत्न होता फलंदाज बीट होतोय शेवटी कीपरच्या पाठी गेलाय शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक नितीन तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावसंख्या अजून एक मिळाली धावसंख्या दाबालकावरती स्कोर मधून 31 विदाउट लॉस 31 धावा दाबालकावरती बिनगडी बाद. अजूनही फक्त 7 धावीची गरज आहे. सामन्यामध्ये मजा येत नाही बालू पाटील कारण का भरपूर संख्येने आमच्या मान्यवर आमच्या व्यासपीठावरती तर दुसऱ्या बाजूला आपण बघू शकाल तेवढ्याच संख्येने प्रेक्षक वर्ग 2 मोठे स्टँड उभे केले तर महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचा कक्ष तर दुसऱ्या बाजूला इंदूर रसबाद बाळासाहेब ठाकरे यांचा कक्ष. रिवर्सच्या बाजूला चेंडूला जबरदस्त टायमिंग साधलाय चेंडू दामदार नाहीये भगवा षटकार. चेंडू रिवर्स घ्यायचा प्रयत्न होता चेंडू आणि संपर्क अजिबात येत नाहीये. धावसंख्या दाबालकावरती स्कोर लेवल होतीये 37 फक्त 1 धावेची गरज आहे यावेळेस सामना जिंकण्यासाठी. चेंडू पर्यंत मारण्याचा प्रयत्न होता पंचामध्ये शोधात की खराब चेंडू सामना भरपूर लवकर संपला 3 षटकाच्या आधी सामना संपलाय. सामना मात्र जिंकला यावेळेस मैदानावरती विचार जर केला तर सामना जिंकला यावेळेस भरपूर लवकर निवाई पाटील संघाने 2च फलंदाजांनी मात्र सामना जिंकलाय. त्याच्यामध्ये तब्बल सिंहाचा वाटा उचलला 33 धावांची दुबेदार फलंदाजी केली मैदानावरती रोशनने. तब्बल विचार जर केला तर सामन्याचा हिरो जबरदस्त विचार केला जबरदस्त फलंदाजी केली तब्बल 5 फलंदाजांना बाद केला 4 धावा घोषित करत निवडा मोठा जबरदस्त खेळाडू लकानच्या व्यासपीठावरती. चला गंधारी संघाचा संघाने घ्या आपल्याला नक्की सन्मान चिन्ह दिले जाईल स्पर्धेची भेटवस्तू एक नक्कीच आमचे धनाजी शेठ पाटील बालेगावचे यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच